तरी पण मी बोललो ना आज लेट झालो मार्केटमध्ये. लेट झालो ना, मला शिवंड्या पाहिजे होत्या. हे बघा या मवट्या आहेत, मऊवाची दारू बनवतात ना त्या मवट्या, मऊवाची फुलं ना. नेहासाठी आणि सानूसाठी म्हणजे आमच्या तिघांसाठी पण जांभलं घेतो म्हणून जांभलं घेतो. बस बस झाली, राहू दे बस राहू दे, तुमची मेहनत भरपूर असते याच्यामध्ये. तर फायनली आता तुम्ही बघताय हा कालवण, जिताडा माशाचा कालवण. बघा किती सुंदर आणि अप्रतिम असा दिसतोय. सानू माझी 10 वर्षाची झाली. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे शुक्रवार आणि आज आहे सानूचा बड्डे. तर कालपासून ती माझ्या मागे लागली, तिला लॉबस्टर खायचं आहे, जे शेवंडे असते ना तर ती खायचे आहे. तर लॉबस्टर आणण्यासाठी मी कुठे चाललो आहे, गव्हाण फिश मार्केटमध्ये. बघूया तिथे भेटते का. आणि सकाळी आता घरातून येता वेळे स्नेहाचं कसं पायाला हे केलं आहे ना, फ्रॅक्चर झालं आहे ना अंगठा. तर तिच्यासाठी नाश्ता वगैरे, कारण तिला उठता बसता नाही येत, तर मी तिच्यासाठी नाश्ता पण देऊन आलो आहे. नाश्त्यामध्ये तिला डोसा दिला आहे आणि चहा दिला आहे, कारण तिला गोळ्या घ्यायच्या आहेत. आणखीन हां, आपल्याला ना 2-3 कमेंट अशा बघायला भेटल्या होत्या, आम्हाला जर फ्रेश मासली मार्केटमधनं घ्यायची असेल खाडीमधली. अरे हां, कैसा आहे. हां, तर सलूनवाला होता. तर आम्हाला कोणत्या मार्केटमध्ये जायला लागेल, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन. नवी मुंबईमध्ये ना 5 मार्केट आहेत. एक उरण नाका फिश मार्केट, पनवेल उरण नाका फिश मार्केट. दुसरा उरणमधला आहे उरण नाका फिश मार्केट. उरण नाका फिश मार्केट उरणमध्ये आहे, पनवेल उरण नाका फिश मार्केट पनवेलमध्ये आहे. तर हे 2 झाले. आणि तिसरं आहे दिवाले फिश मार्केट. दिवाले फिश मार्केटमध्ये ना तुम्हाला मासली थोडी महाग भेटेल, पण एकदम फ्रेश ताजी मासली भेटेल. आणखीन एक मार्केट आहे, तो जास्त कोणाला माहिती नाही, ट्रॉम्बे कोलीवाडा फिश मार्केट. ट्रॉम्बे कोलीवाडा फिश मार्केटमध्ये एकदा जा, जर तुम्हाला माहीत नसेल तर. एकदम फ्रेश ताजी मासली तिथे सुद्धा भेटेल. तर हे जे आता मी तुम्हाला फिश मार्केटची नावं सांगितली ना, या मार्केटमध्ये ना खाडीतली मासली एकदम ताजी आणि जिवंत मासली तुम्हाला भेटेल. आणखीन एक गव्हाण फिश मार्केट पण आहे आता जिथे आपण चाललो ते. म्हणजे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य असं मी सांगतोय का या सर्व फिश मार्केटमध्ये ना तुम्हाला 3 ते 4 तास झाले असणार मासली पकडून, आणि मग नंतर विकायला आणते. काही मासली तुम्हाला जिवंत पण बघायला भेटेल. तर हे सर्व फिश मार्केट आहेत आपल्या नवी मुंबईमध्ये. तिथे तुम्हाला मस्तपैकी खाडीतली जिवंत मासली आणि फ्रेश मासली भेटेल. तर आता आपण जाऊया गव्हाण फिश मार्केटमध्ये आणि बघूया सानूसाठी लॉबस्टर वगैरे भेटते का, आणि आणखीन काहीतरी बघूया आपल्याला रेसिपीसाठी. तर चला कंटिन्यू. तर आता आपण गव्हाण फिश मार्केटमध्ये आलो आहोत. हे काय मावशी विकते बघूया. काय आहेत मावशी? शिपऱ्या दाखवू कसले आहेत. अच्छा, कालवा नको नको नको, कालवा नाही पाहिजे. लॉबस्टर भेटेल का? शिवंडी भेटेल? शिवंडी बघते. जांभला आहेत. हे बघा या मवट्या 50 रुपयाला वाटते, 50 रुपयाला वाटते. हे बघा इथे मलेट फिश आहे, याला इंग्लिशमध्ये मलेट फिश बोलतात आणि आमच्या याच्यामध्ये बोईट मासा बोलतात. पित्त कसं आहे वाटा? 200 रुपयाला वाटा. मस्त आहे बघा, छान वाटतं. तो 100 रुपयाला आहे का? ओके. काय हो, ब्लॉग करतो. कुठून आले तुम्ही? मोराविशी. काय नाव तुमचं? शंकर पाटील. अच्छा, ताजी असते ना, एकदम खाडीतली जिवंत मासली. हा बरोबर. हा, काय घेतलं माझ? ताम घेतले. अरे वा, आज जोरात काम आहे वाटतं तामचा. खायला कशी लागते ताम? फ्रेश ना, आणि मस्त फ्रेश भेटली तर एकदम भारी ना खायला. 3-4 तास झालेले असतात मासली पकडलेली इथे ना. चला, थँक्यू. तर आता आपण आतमध्ये मार्केटमध्ये जाऊया. हे बघा ताईजवळ कालवं पण आहेत. मोठी कालवं आली वाटते मार्केटला. कितीला वाटतं ताई? 200 रुपयाला. 200 रुपयाला वाटतंय बघा, छान आहे. आणि हे एकरू हे घालायचं ईद कसं आहे मग एक? अच्छा, हे 500चा, 400चा आणि 300चा वाटाय. ओके, थँक्यू. इथे तुम्ही बोईट मासा बघताय. कितीला आहे बोईट माशांचा वाटा? 50 रुपयाला वाटा. बघा किती मस्त विकी वाटा आहे. 50 रुपयाला वाटा बोईट मासा, मलेट फिश. तरी पण मी बोललो ना आज लेट झालो मार्केटमध्ये. लेट झालो ना, मला शिवंड्या पाहिजे होत्या. आपले ते लॉबस्टर बोलतात ना ते.
पोरीचा बर्थडे तर नुसती ती मागच लागली तेच पाहिजे म्हणून. कलेट फिश मासा एवढं मोठं ये कितीला आहे? 500ला 5. ओके. आणि हलवा 500ला 2. 300 रुपयाला देणार. बघा ही बघा ही ना सोट कोलंबी आहे. हा वाटा कसा आहे? 500ला वाटा 400ला देणार. 100 रुपयाला वाटा का? हे जे बघताय ना कालवा आहेत 100 रुपयाला वाटा. छान आहे वाटा. पुण्याचे आहेत का तुम्ही? तर हे दादा आपले युट्यूब फॅमिली आहे. आपले व्हिडिओ बघता कधीपासून? 2 वर्ष झाली. मग इथे कुठे राहता तुम्ही? फॉरेस्टच्या याच्यामध्ये. अच्छा अच्छा अच्छा. मग काय मच्छी घ्यायला आलेत? अच्छा मला पाहिलं म्हणून आलेत का? थँक्यू सो मच. खूप छान वाटलं भेटून. थँक्यू. चला. आणि बघा इथे हा बला मासा आहे. कसं देता हो काकी? 50 रुपयाला एक आहे का? 50 रुपयाला एक. हा ये रविवारी येईन. ये रविवारी लॉबस्टर भेटतील ना? तुम्ही आणताव का नाही लॉबस्टर? नाही ना. पण भेटतील का सकाळी जर लवकर आलो तर भेटतील ना? हा पाकट आहे ना? स्टिंगरी याला आपण बोलतो इंग्लिशमध्ये आणि आपल्या मराठीमध्ये पाकट बोलतात. कितीला आहे हो पाकट? पाकटची तुकडी 200 रुपयाला तुकडी. कधी पाकट खाला नसणार ना तर नक्की खा. भारी लागतो ना खायला. मटनला बोलतात फेल आहे. असं आहे का करा? सर्व असतात मटनला फेल बोलतो तर. आणि हे कसं आहे? चांद मासा आहे ना? कसं आहे चांद मासा? 400 रुपयाला 3. अरे वा किती छान आहे बघा वाटा. 400 रुपयाला 3. तुम्हाला व्हिडिओमध्ये छोटे दिसत असतील पण मोठे आहेत. हा हे तिन्ही पण छान आहेत मस्त. हा पण 400 रुपयाला का? हा कुठला मासा आहे? करका बोलतो तो आहे का? करका ना? 400 वाटा. खूप छान. आपल्या ही कुठली मछली? डोलीची मछली आहे का? एकदम फ्रेश मछली भेटते बघा. हा इथे असं मार्केट लागते. आज कसं मी लेट आलो म्हणून अर्धा मार्केट तर संपलेलंच आहे. पण प्रयत्न करीन संडेला लवकर यायचा लॉबस्टर घेण्यासाठी. हे बघा हे फंटूस मासे तिलापिया. कसं देतो ही वाटा? 200 रुपयाला. 200 रुपयाला वाटा. बघा किती मोठा आहे. छान. चला थँक्यू. एकच वाटा द्या. मी कोलंबी घेतो कारण सानूला पाहिजे होती लॉबस्टर पण तिला आता कोलंबी आवडते तर कोलंबीच घेतो. 350 रुपयाचं हे दिलेलं आहे शेवण. काय आपल्याला बोलतात? सोट कोलंबी. सोट कोलंबी. कालवं नाही घेतली कोलंबी घेतली. सोट कोलंबी तुझवलं होती नाही ना? होती कुठे असते? दिसली पण नाही. तर कुठं आहे? खपली का? माझं काय जिताडा आहे का? कसं देतं जिताडा? अर्धा किलो 500. 300 रुपयाचं भेटेल का? कारण मी कोलंबी घेतली ना. तुला बोलून गेलो म्हणून मला आता काहीतरी घ्यायला तर पाहिजे. तर आपण मावशीकडनं ना कोलंबी घेतोय. मी मार्केटमध्ये आलो मावशीकडनंच जास्त मासली घेतो. या मावशीकडे समुद्रातली मासली ना मावशीकडे एकदम भारी असते. जिताडा बघा. ओके. कालवण करायचं आहे असे तुकडे बनवून. हां कालवं होती का? अरे बापरे. रविवारी आणशील का? हे बघा या मवट्या आहेत. मऊवाची दारू बनवतात ना ते. या मवट्या मऊवाची फुलं ना. झाले पण मोठे तयार. कितीला वाटा आहे? 50 रुपयाला वाटा. आणि आंबे? जांभलं 50ला. सर्व कुठलाही वाटा. अरे वा मस्त वाटा लावलं. मला याचं दे वाटत आहे आपलं जांभलं द्या 2 वाटा. सर्व काली आहेत ना? हां द्या. स्नेहासाठी आणि सानूसाठी म्हणजे आमच्या तिघांसाठी पण जांभलं घेते. कारण येता वेळी एंट्रीला पहिलाच विचारला मग नंतर बरोबर नाही वाटत म्हणून काहीतरी घेऊन जावं म्हणून जांभलं घेतो. बस बस झाली. राहू दे. बस राहू दे. तुमची मेहनत भरपूर असते याच्यामध्ये. नको टाक. हे घ्या. चला थँक्यू. तर मार्केटमधनं ना जिताडा मासा घेतला कालवणासाठी. आणखीन सानूसाठी सोट कोलंबी घेतलेली आहे. आणि येता येता एक मावशी होती आदिवासी मावशी
तर तिच्याकडनं जांभलं घेतले. आज माझ्या हातची तुम्हाला जिताड्याचा कालवण आणि कोलंबी बघू तिला कसा पाहिजे काय तिला विचारायला लागेल. पहिला तिला आता हे करायला लागेल का लॉबस्टर नाही भेटला म्हणून कोलंबी आणली आणि तिला आता प्रॉमिस करायला लागेल का रविवारी मी आणेन म्हणून लॉबस्टर. आता इथे जे मार्केटमध्ये आहेत ना ताई वगैरे मच्छी विकतात त्यांना मी सांगितलेलं आहे का रविवारी नक्की लॉबस्टर आणा म्हणून. तर चला कंटिन्यू आता जाऊया आपण घरी. आणि तुम्ही समोर बघताय बर्थडे गर्ल. किती वर्षाची झाली सानू? आपली 10 वर्षाची झाली आहे. आणि सानूची आता एक विश आहे ते आता आपण लवकर कंप्लीट करणार आहोत. याच ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. हेअर कटिंग करायची आहे सानूची. हेअर कट करायची ना? कशी पाहिजे तुला? एकदम भारीवाली पाहिजे? बोल तू सांग कसं तुला पाहिजे. तुला एकदम हेअर कट एकदम बापरे. मग बघा नंतर तुला टेन्शन नाही ना येणार. चालेल ठीक आहे करूया मग. नंतर आणि मी मार्केट मधनं येता वेळेला बघा जांभलं घेच नाही. आता जस्ट आपण डॉक्टरला पण कॉल केलेला. आमचे जे डॉक्टर आहेत त्यांना विचारलं की खाऊ शकते का, डाऊट होता म्हणून. तर ते बोले सगळं बिंदास खा, कारण मी पाय बघितला की तुमचं कसं आहे तर तुम्ही सगळं खाऊ शकता. तर म्हणून मी खाते. नाही तर कसं आहे मग प्रत्येकाचं आपला असते मत. सांग तू पण का? सानूला नाही आवडत. तुला लॉबस्टर नाही भेटलं? लॉबस्टर बोलले का संडेला भेटतील चालेल ना? आज आपण हेअर कटिंग करूया तुझी. ओके. आणखीन जांभलं खाऊया मस्त आहेत. आपलं एक मावशी आदिवासी मावशी ते मस्त आहे ना एकदम भरलेलं आहे ना जांभूल. हा ना सानू आज स्नेहाने आणि सानू मस्तपैकी ड्रेसिंग केलेली. हा मी घातला आज. मी सानूचा बर्थडे थोडासा ते वाटला पाहिजे, वाईब झाले पाहिजे ना घरात. बसले कारण कसं बसलेलेच आहे मी 4 ते 5 दिवस झाले. हे बघा घराची हालत बघा किती छान आहे. दाखवा ना तुम्ही कसं क्लीन ठेवलंय घर. ठेवतोय ना बरोबर? बरोबर एकदम बरोबर ठेवतात. सगळं क्लीन करून ठेवलंय. मला असं अजिबात वाटत नाही की मी बसली आहे म्हणून. तर ते गोष्टीच कुठे वाटते का? फक्त थोडस वाटते की लवकर ठीक व्हावं बस, दुसरं काय नाही, लवकर ठीक होईल. तर आता आम्ही जांभलं खातोय. या सर्वांनी जांभलं खायला मस्तपैकी मोठी मोठी टपोरी गिफ्ट. संध्याकाळी गिफ्ट देणार. हा मग देणार ना. तर आता हिला ना सानूला मी केस कापायला घेऊन जाते. ऍक्च्युली केस तिची हेअर कटिंग करायचा प्लॅन कसा झाला, लॉबस्टर नाही भेटलं म्हणून. तर बोले पप्पा माझे बोलते केस कटिंग कर. बरेच दिवसापासून सांगत पण होते ना ती. कधीपासून माझ्या मागे 1 वर्ष झालाय ती एवढा हेअर कट करायची. ती बघत असते ना वेगवेगळे हेअर कट तिला करायचे. तर बघू आता ती कसं करून आणते ना. सानू माझी 10 वर्षाची झाली. आता सानू मोठी झाली. मग आता हेअर कटिंग पण करणार. कसं वाटतंय तुला? सानू फक्त ऑन कॅमेरा बोलत नाही, नाही तर ती ऑफ कॅमेरा मला बोलते मम्मा मी याच दिवशी तुमच्या पोटात होती ना डॉक्टर. ऍक्च्युली ना कसं आहे माहितीये का कॅमेरावरती कसं ना आता तिला जास्त तुम्ही बघितलं आम्ही ना व्हिडिओ मध्ये घेत नाही तिला. ऍक्च्युली तिला सांगितलं की जास्त कॅमेरा समोर बोलायचं. कसं आहे माहितीये का आता तिला सुचत नाही काय बोलायचं पटकन. तर ती म्हणून थोडी अशी म्हणजे विचार करते काय बोलायचं म्हणून. तर आता या सर्वांनी जांभलं खायला. आणखीन एक आता मला आठवलं एक आपला दादा आहे म्हणजे आपल्या युट्यूब चॅनल वरती. तर सकाळी ना मी नाश्ता बनवला होता. नाश्त्यामध्ये काय बनवलं? अंडा बनवलेला. तर ते दादानी कमेंट केली होती हे काय अंडा बोलते कोण पण बनवतो, तुझा काय हे बघून का आम्ही बनवू. तर मी हे सांगतोय मी जे काही करतोय ना हे आमची लाईफस्टाईल दाखवते. आता मी हे सर्व का करतोय? स्नेहाच्या पायावरती लागलंय म्हणून मला हे सर्व करायचंय. नाहीतर कधी घरातलं काम कधी करत नव्हते. कधी केलंय तुम्ही? आणि सर्व कुकिंग वगैरे मीच करतोय ना आता. तर कसं आहे माहितीये का हे आमची ना लाईफस्टाईल तुमच्यासोबत शेअर करते. पण कुठल्याही व्हिडिओमध्ये म्हणजे जेव्हापासून मी करायला लागलो तेव्हापासून तुम्हाला कुठल्याही व्हिडिओमध्ये नाही सांगितलं का तुम्हाला पण असं करायला पाहिजे, तुम्हाला पण घरातली कामं करायला पाहिजे, असं कधीच नाही आम्ही सांगितलं. एवढंच आहे की तुमची जर फॅमिलीमध्ये कोण आजारी पडते आता तुम्ही जर दोघे असणार नवरा बायको तर ते तुम्हाला करणार. दाखवण्याचं तात्पर्य एवढंच आहे का स्नेहाच्या पायावरती लागले ती एका जागेवर जास्त हलू नाही शकत म्हणून मी हे काम करतोय. समजलं ना? बरोबर ना? अजून एक गोष्ट आताच कालच आपण एक व्हिडिओ अपलोड केलेली आहे आम्ही इथली फ्लॅटची. तर आम्ही आता तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही त्या व्हिडिओ मध्ये सांगितलं पण आहे की आम्ही एकच दिवशी 2 व्हिडिओ शूट करतोय. आणि हे ऑलरेडी अगोदर शूट केलेलं आहे असं मी सुद्धा 15 दिवस जास्त झाले असते ते व्हिडिओ शूट करून. बरोबर शूट करून मी सांगते. तर आता मला डॉक्टरनी बेड रेस्ट सांगितलाय तर मी कशी काय जाणार? थोडे पैसे प्रमोशन साठी मी कशी काय
यांच्यासोबत जाऊ शकते आणि आम्ही फिरू शकते. आणि मी तुम्हाला घरातलं काही काम एवढं नाही पण आम्ही करत. लालची दिसतो का थोड्या प्रमोशनसाठी मी हिला अशी तिथे घेऊन जाईन असं वाटतंय का तुम्हाला? सगळं असं समजतं की प्रमोशन व्हिडिओ असतात, पण एवढंच नाही समजलं की हिला लागलं तर कशी काय उठून जाणार. तरी कमेंट केला एका ताईनी, एका ताई काय आपले मसाले पण घेतात ते. तर मला कधी कधी वाटते की तुम्ही पहिले व्हिडिओ बघा, पहिले व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर मग पाहिजे ते तुम्ही कमेंट करा, आम्ही एक्सेप्ट करणार. पण तुम्ही पुन्हा व्हिडिओ बघत नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे का तुम्ही व्हिडिओ पहिला पूर्ण बघा, मग तुम्हाला काही काय वाटते कमीपणा याच्यामध्ये हाय, काहीतरी असं पाहिजे होतं, मग तुम्ही कमेंट करा. आम्ही सर्व सांगितलंय तरी पण तुम्ही ते कमेंट करतात आणि तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवतात की मग आम्ही तुम्हाला हार्ट देणार, रिएक्ट करणार. मग ते रिप्लाय पण करताना आम्ही पण विचार करतो ना. मग विनाकारण आपली जी आम्हाला युट्यूब फॅमिली आहे आमची, जे आम्ही सपोर्ट करताय, मग त्याचं विनाकारण तुम्ही शब्द ऐकून घेताय. तर आमचं बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे, पहिला व्हिडिओ पूर्ण बघत जा, मग नंतर कमेंट करा, मग काही तुम्हाला ऐकायला पण लागणार. आणि असं बोललं की हिला काय एवढं फिरते, ही पाहायला लागलं. अरे का मी फिरते, घरातलं एक काम नाही करत, उठून बसले इथे. आता मी रेडी झाले, ते मला माहिती माझं कसं चाललंय. तुम्ही कसं बोलू शकता की मी डायरेक्टली फिरायला गेले. आता तो दादा कसा नाश्त्याच्या बद्दल बोला, म्हणजे त्याला विनाकारण काहीतरी बोलायचा होता, तसं या ताईला पण काहीतरी विनाकारण कदाचित बोलायचं असेल, नेहमी काहीतरी बोलायचं. आता एक दादा आहे, त्यांनी तर आपल्याला 2 दिवस अगोदर कमेंट बोलतो, व्हॉट्सअप वरती मेसेज केला होता का अश्विन दादा, स्नेहा ताईची तू एवढी केअर करतो, म्हणजे स्नेहाची तू एवढी केअर करतोस, मला खूप छान वाटलं या बघून. सगळी प्रत्येक कमेंट तशीच केली की दादा तू. पण ते दादाने काय केलं माहितीये का, आपल्याकडनं इन्स्पायर होऊन, म्हणजे त्यांनी सांगितलं का मी पण माझ्या लाईफ मध्ये कधीच जेवण बनवलं नव्हता, स्पेशली घरामध्ये. तर तुमची व्हिडिओ बघून मी इन्स्पायर झालो, मी पण चिकन बनवला आणि त्या जेवणाची माझी दुपारी जेवण बनवल्या होता, रात्री झोपेपर्यंत तारीफ करत होते. बघा ना, एक घरात एक फॅमिली मध्ये चांगला जर तुम्हाला माहोल मिळतोय, चांगलं एक हे होते ना फॅमिली मध्ये, बघा किती चेंजेस. एक फक्त तुमच्या वागण्यामुळे किती गोष्टी बदलू शकतात. आता मी बघते, आता मी कमीत कमी 7-8 दिवस झाले पायाचा तर पूर्ण काम हेच करत, सगळ्या गोष्टी हँडल करतात. मला चहा नाश्त्यापासून संध्याकाळचं जेवण सर्व कसंही करू दे, पण करतात ना. थोडी दुसरा कोण तिसरा येऊन माझ्यासाठी करते आणि मी एक्सपेक्टेशन पण नाही ठेवत. खिडकी बंद करतात, लिची मँगो वर. एक गोष्ट, एक ताईने असं कमेंट केलेला की तुझे आई बद्दल तू बोलली आहे की तुझी म्हणजे आईनी येऊन का एक्सपेक्टेशन करते की तिने काम करायला पाहिजे. कामाचं एक्सपेक्टेशन नाही करत, प्रेमाची भूक असते माणूस. मला असं वाटतं की जसे माझी मम्मी पहिले मला येऊन मिठी मारायची, हग करायची, हात फिरवायची, तसा मला फील झाला. अरे काम करायला मी इथे आहे ना. हिच्याशी जेव्हा लग्न केलं तेव्हाच मी प्रॉमिस केला होता तर तुला कसलीच कमी करून देणार नाही. तेव्हा स्टार्टिंगला झालाय जे प्रॉब्लेम, तेव्हा झालं, तेव्हा केलंय. आणि आपण करतो ना एकमेकांसाठी आपण किती. पण काही एवढ्या कमेंट केल्यात ना, असं वाटत होतं का स्नेहाच्या मम्मी जवळ, म्हणजे माझ्या सासू जवळ आम्ही नाही कॉन्टॅक्ट मध्ये, तेच कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. असं वाटत का ते शेजारीच राहतात. मी असं वाईट नव्हते बोलत की मम्मीने येऊन इथे कामच केलंय, फक्त मी माझे इमोशन शेअर करत होते की मम्मीचा कसं असते, आईचा. आता सानू आजारी आहे, तिला मी जवळ घेतली, तिच्या डोक्यावरून हात फिरवली, तर तिला जी फिलिंग येईल तसं मी फील करत होती. कामासाठी आम्ही कधी करतच नाही आम्ही का, आम्ही दोघं जण एवढं म्हणजे हे होतं ना, जिद्दी बोलतात ना. भरपूर तुम्ही बघितलं मी किती काम करते. मी माझी मम्मी कडून शिकले की किती काम करायला पाहिजे एक लेडीने, घरातला क्लिनिंग वगैरे सगळं. मी तिच्याकडून शिकून तिलाच बोलणार का, कामासाठी का बोलवणार. एक मिसअंडरस्टँडिंग झाली की मी चुकीचा बोलते मम्मी बद्दल. मला फक्त एवढंच का बोलणार, मला एवढंच आहे की मम्मी बघायला यायला पाहिजे, माझ्याशी बोलायला पाहिजे, माझे जे प्रॉब्लेम आहे ते बघायला, तेवढंच. काम काय हे करतात. मी याला हे पण बोलले की कामवाली बाई शोधा, तुम्ही पण नको, मी करतोय. हेच झालंय बघा. आता मी कधीपासून मी बोलते की एक लेडी बघा जी आपला जे वरचे काम आहे ती करून जाईल. ते काय बोलले, आपण असं नॉर्मल तू असताना तू करायची ना दादा, मी करते थोडे दिवस, ठीक आहे तू रेस्ट कर, नको काय गरज आहे थोडे दिवसासाठी ठेवायची. एक दादाने असं पण विचारलेलं का तू एवढ्या रेसिपी कसं काय बनवला, म्हणजे लागलास, म्हणजे काय तुम्हाला पहिल्यापासून रेसिपी येतात का दादा? तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वरती बघितलं असणार, जवळजवळ 700 ते 750 व्हिडिओ आहेत. त्या 700 ते 750 व्हिडिओ मध्ये जवळजवळ 600 रेसिपी आहेत. त्या 600 रेसिपी स्नेहाने बनवल्यात आणि त्या सर्व रेसिपी मी शूट केल्यात. तर ते बघून शिकलेत. आणि असं मध्ये काय वाटलं यांना की बाबा तर मी स्नेहाला विचारतोय काय करायचंय पुढे.
आणि जर मला काही विसरलो का मला हे नाही बनवते तर मी स्नेहाला विचारतो काय करू पुढे, मग स्नेहा सांगते. सिंपल आहे, हो इझी ना. आहे. आणि रेसिपी जेवढ्या पण आजपर्यंत तुम्हाला आम्ही दाखवले एकदम सिंपल रेसिपी आहेत. तर काहीच कोणी पण झटपट, बॅचलर सुद्धा बनवू झटपट. शकतोय. हो. आणि एवढे टेस्टी ना अप्रतिम सांगू ना का स्नेहाला आणि सानूला माझ्या हातचं जेवण खूप आवडतंय. आणि मला एवढी म्हणजे बोलतात ना आणखीन उत्साह येते काम करायचा. आता कारण चहा जेवण- मी पण बघितलं ना, तुम्ही माझ्यापेक्षा टेस्टी चहा होते, नाश्ता पण हा. एकदम टेस्टी, काही बनवतो कारण ना, पहिला डबल फर्स्ट टाइम बनवला ना तेवढा खास नव्हता झाला. मग नंतर मला असं वाटायला लागला की चहाला जास्त उबालला ना आपण, उकल दिला ना का तो टेस्टी होते. म्हणजे आपोआप फील झालं मला. तर असं असते सर्व जेव्हा आपण कुठलाही काम करायला लागतो ना, जेव्हा आता मलाच हे सर्व करायचं आहे तर मला असं वाटायला म्हणजे अजून कंटाळा नाही आला. मी तुला कधी बोललो का? एकदा पण नाही बोललो. दाखवलं पण नाही. हा. असं म्हणजे फक्त ते सानू थोडाफार घाण करते, क्लीन केल्यावरती हा. मी घाण करते, थोडाफार सानू घे उचल, असं अजिबात ते बघा दाखवलं आता नाही तिची की मला सुरुवात झाली सर्व आता ती काढायची. पेंटिंग पेंटिंग करते का सनू? हा कर तर बोल काय बोलते. तर काही नाही, फक्त एवढंच बोलायचे की तुम्ही लवकर जज नका करू. आता आम्ही हे मला वाटतं की हे माझं हे लावलंय तेव्हापासून आहे ना, आज 14 दिवस आपण आज शूट करतो हा. घरातला. नाहीतर आम्ही त्या अजून एक आपलं डॉक्टर आहे ते प्लॅस्टर का नाही केलं एकदा सांग जर पाय डॉक्टरनी काय सांगितलं म्हणजे स्वेलिंग खूप जास्त होती आणि हा. पूर्ण बघितलं तुम्ही इथे ब्लू ब्लू पडलेला हिरवा निळा हिरवा आणि बघा आता पूर्ण हिरवा झालेला क्लिअर झालाय. फक्त हे जे आहे ना स्वेलिंग थोडीशी आहे. हा. तर डॉक्टरनी मंडेला परत बोलवलेलं आहे, प्लास्टर करतील किंवा त्यांना वाटेल ते करून देतील. तर आपण कसं डॉक्टर वरती पूर्ण सोडून दिला, असं नाही की प्लास्टरच करून द्या. त्यांना जे कळते ते करतात, आपल्याला काहीच कळत डॉक्टर नाही. ते आहेत का आपण आहोत. तर म्हणून मी बोलले की ठीक आहे, त्यांनी काय बोला मुवमेंट झाली पाहिजे थोडीशी. हा. आता स्वेलिंग होती ना, तर आता थोडीशी बघा तरी आहे. तो बोला पट्टी पण लावली आपण टाईट, म्हणून होऊ शकते. तेवढी पण टाईट नाही बोलला, पण ते मंडेला बरोबर बघतील ते आहे. काय करायचं. तर बघा इथे सर्व अजून हिरवा आणि काला पडलेला ते आता आपली जी स्किन असेल त्याच्यासारखं मॅच झाला बघा. तर पूर्ण हिरवं पडलेलं ते सर्व गेलेले आहे. म्हणजे याचा स्वेलिंग थोडी कमी झालेली आहे. आणखीन आपल्याला मंडे पर्यंत जायचं आहे ना, आज शुक्रवार आहे. हो, अजून 3 दिवस आहेत, तर आपण काढूया, मग बघूया काय हे करणार आहे त्याच्या पुढे. मग तर नाश्ता वगैरे केलास ना तुम्ही आता सकाळचा? आणि हे काय चाय आता हे खाते आपण. जांभून. हो, आणि सकाळचा डोसा पण मीच बनवून दिला. आज एकदम मस्त उलटा टेस्टी डोसा बनला माझ्यापेक्षा. थँक्यू. तर चला आता आम्ही पटापट जांभूळ वगैरे खातो आणि रेसिपीला सुरुवात करतो. मी पटकन जिताडा आणलाय आणि कोलंबी आणले सांगसाठी. तर सर्वात पहिले काय करतो माहितीये का, आता ना मी रेसिपीला सुरुवात करतोय. तर आपल्याला ना आपला जिताडा माशाचा कालवण बनवायचा आहे, त्याचबरोबर सोट कोलंबी मस्तपैकी तवा फ्राय बनवायची आहे सानूसाठी. सानूला खूप आवडते कोलंबी. तर सर्वात पहिले ना मी राईस ठेवते कुकरवरती, कारण दोन्ही रेसिपी होता मग राईस पण होईल, कारण आता जेवणाचा टाइम झालेला आहे. आणखीन आता हे सर्व मी सेटअप, जेवढा वाटण पण आता मी बनवलेलं आहे, तर सर्व आता रेसिपीसाठी मी सेटअप करते, जेणेकरून पटापट आपण रेसिपी बनवूया. आणि जे काय मी आता जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत रेसिपीसाठी ते सर्व मी सेटअप करतो, मग नंतर तुम्हाला सांगतो. तर चला कंटिन्यू. अरे बंधू, हां तर फायनली आता आपला भात पण झालेला आहे. 1 सिटी झाल्यावरती मी गॅस बंद करेन. तर आता रेसिपीसाठी आपण काय काय घेतलं ते तुम्हाला मी एकदा दाखवतोय. सर्वात पहिले ना मी मॅरिनेशन केली सोट कोलंबी, ती तुम्हाला एकदा दाखवतो. तर हे बघा मॅरिनेशनसाठी ठेवले. याच्यामध्ये घेतलाय स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला, मग त्यानंतर थोडीशी हळद घेतली, चवीनुसार मीठ घेतलंय, लसूण घेतलाय ठेचलेला, अर्धा लिंबूचा रस पण टाकलेला आहे याच्यामध्ये. तर मस्तपैकी मिक्स करून ठेवलेलं आहे. तर सर्वात पहिले आपण ना जिताड्याचं कालवण करूया. आणि ही शेवटची पण सिटी आता झालेली आहे आणि गॅस बंद करूया. सर्वात पहिले आपण नंगरी ठेवूया. कढाई गरम झाल्यावरती आपण तेल टाकूया, जेवढा आपल्याला रेसिपीसाठी हवा आहे तेवढा. आणि तेल गरम झाल्यावरती आपण ठेचलेला लसूण टाकूया. या वाटणमध्ये काय काय टाकले ते मी एकदा तुम्हाला सांगतो. तर खोबरा टाकलाय अर्धी वाटी, मग त्यानंतर मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे, मीडियम साईजचा एक टोमॅटो घेतलेला आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखटवाल्या, आणि त्याचं मस्तपैकी थोडासा पाणी टाकून पेस्ट बनवलेला आहे.
आता पेस्टला आपण चांगल्या प्रकारे शिजवून घेऊया. आता आपण या स्टेजवरती आपले मसाले टाकूया. सर्वात पहिले स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला थोडासा जास्त, 1 चम्मच आणि थोडा जास्त टाकलेला आहे. आणि जर हा मसाला तुम्ही आमच्याकडनं ऑर्डर नसेल केला तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. कालच नवीन मसाला तयार झालेला आहे. आणि मग त्यानंतर थोडीशी हळद टाकूया. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया. थोडासा कमी टाकलेला आहे मी, नंतर काही वाटला तर टाकू शकतो आपण. आणि मस्तपैकी आता मसाल्यांना मिक्स करून घेऊया वाटणमध्ये. थोडं टाईम लागेल मला, तर मला असं हे मिक्स नाही करता येत. तर बघा आता चांगल्या प्रकारे मसाले शिजलेले आहेत. आता या स्टेजवरती आपण मच्छी टाकूया. जिताडा मासा मस्तपैकी वॉश केलेला आहे 3 ते 4 वेळा. थोडासा पाणी साठलेलं तो काढूया. जिताडा मासा टाकलेला आहे आणि आता जिताडा माशाला मसाल्यांमध्ये एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. मी या रेसिपीमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे. हा 1 ग्लास टाकलेला आहे आणि हा अर्धा. 1.5 ग्लास या रेसिपीमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून मसाले पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झाले पाहिजे. आणि हा जर मसाला हवा असेल ना तर लवकरात लवकर ऑर्डर करा. आता पावसाचा काही भरोसा नाही, कधी पण पाऊस पडतोय. आणि आम्ही आता नवीनच बनवलेला आहे. जवळजवळ आजचा वार काय आहे? आजचा वार आहे शुक्रवार. गुरुवारी नवीन मसाला तयार केलेला आहे. आजची तारीख आहे 22 तारखेला नवीन मसाला तयार झालेला आहे. तर ज्याला कोणाला मसाला हवा असेल तर लवकर लवकर ऑर्डर करा. तर हे बघा हलकासा उकल आलेला आहे कालवणाला. आता आपण या स्टेजवरती झाकण देऊया. झाकण जरा मोठंच घेतलंय कारण दुसरा झाकण इथे यूज झालेला आहे. असो काही फरक नाही पडत. तर 10 ते 15 मिनिटामध्ये आपला जिताडा माशाचा कालवण होईल. आता तोपर्यंत आपण काय करू, भात पण झालेला आहे तर भाताचा कुकर आपण साईडला ठेवूया. आणि आता आपण कोलंबी फ्राय करायला घेऊया. तर हा मी चेंज करतोय, स्नेहा बोलते याच्यामध्ये नका बनवू म्हणून. आणखीन एक तवा आहे हँडल तुटलेला, इग्नोर करा त्या गोष्टीला. याच्यामध्ये एकदम भारी कोलंबी बनते म्हणून स्नेहाने सांगितलं. पॅन मस्तपैकी गरम झालेला आहे. आता आपण तेल टाकूया. आणि आता तेल पण गरम झालेलं आहे तर एक एक कोलंबी सोडूया आपण मॅरिनेशन केलेली. तर आता आपण कोलंबीला पलटी करूया, एक एक पलटी पलटी. तर फायनली कोलंबी फ्राय पण झालेला आहे आणि कालवण पण झालेलं आहे. ते नंतर तुम्हाला मी दाखवतो कालवण वगैरे. सानूला ना प्रॉन्स क्रॅकर्स खायचे आहेत तर ते फ्राय करतो. एवढे घेतलेले आहेत फ्राय करण्यासाठी. बघा आता किती होतील. बघा किती इझी आणि पटकन फ्राय होतात. आणखी शेवटची तुम्हाला काय सांगितलेलं मी, किती होतील बघा फ्राय. डिश भरत आली एवढीशी याच्याची. तर फायनली जिताड्याचा कालवण पण झालेला आहे. कोलंबी क्रॅकर्स पण फ्राय झालेले आहेत. कोलंबी प्रॉन्स पण फ्राय झालेले आहे. तर फायनली आता तुम्ही बघताय हा कालवण, जिताडा माशाचा कालवण. बघा किती सुंदर आणि अप्रतिम असा दिसतोय. आणि कालवणाला कलर बघा किती सुंदर असा आलेला आहे. हा आपला नवीन मसाला तयार झालेला आहे. स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाल्यामध्ये आपण हा जिताडा माशाचा कालवण तयार केलेला आहे.
आणि आता आपण कोथिंबीर टाकूया. सेम रेसिपी मी पण बनवते, सेम पद्धत असते, हा. पण जो टेस्ट येते ना इतका डिफरंट, किती टेस्टी लागतं खाऊन. याच्यामध्ये मी खोबरं जास्त टाकलंय. खोबरं जास्त झाला आणि हे मसाला कमी टाकलाय म्हणून ते आपला जसं एक असं ना मालवणी टाईप दिसते बघ. मालवणी टाईप करी दिसते. टेस्टला पण एकदम वेगळी आहे. आपण मालवणी हॉटेलमध्ये जेवायला गेलो तेव्हा असंच होता ना त्यांचा करी. खोबरं जास्त असतं तर एकदम सेम तसंच वाटतं, एकदम टेस्टी. तर या सर्वांनी जेवायला. राईस पण मस्त झालाय ना, सुट्टा सुट्टा एकदम. बघूया कसं झालंय. छान लागतं ना? अप्रतिम. मस्त. मी बनवलेल्या जेवणाची मीच तारीफ करते. खतरनाक झालंय पण. टेस्टी. जिताडा पण काय मस्त बर्फी सारखे पीस झालेत ना. आणि ते प्रॉपर शिजलं, ओव्हर कुक नाही झालं. कधी कधी माझ्याकडे ओव्हर कुक पण होते ना. छान मस्त सांगू तू पण टेस्ट कर, आवडेल तुला. एक नंबर. दादा आपल्या घरी आला होता ना तेव्हाची आठवण आली ना सेम. आता बनवून कधी स्वतःला बनवी ना, जेव्हा तुला पाहिजे असेल तेव्हा तू बन ना. छान. एकदम मस्त युनिक. म्हणजे मी याच्या पहिले कधी जेवण बनवला नव्हता. स्नेहाच्या पायावरती लागले तेव्हापासून मी बनवायला लागलो, तुम्हाला तर माहिती आहे. फक्त फिश फ्राय करायची. हा, कधीतरी ते पण वर्षात ना एकदा दोनदा फक्त. 4-5 वर्ष झाली तेव्हा केलंच नव्हतं. हा. काय आता? तर स्नेहाच्या पायावरती लागले तेव्हापासून मी जेवण बनवायला लागलो. आणि जेव्हापासून मी जेवण बनवायला लागलो तेव्हापासून मला कळालं का माझ्या पण हाताला एवढी चव भारी आहे, टेस्ट आहे. खरंच खूप छान. आता मला चिकन बनवता येते, मच्छी फ्राय करता येते, मच्छीचा कालवण बनवता येते, सर्व काही गोष्टी आहेत. हा, जिताड्याचं. प्रत्येकाला नाही जमत बनवायला. हा, एवढा भारी झालं ना खरंच. कोलंबी क्रॅकर्स पण आपल्याकडे नवीन स्टॉक तयार झालेला आहे. तर ज्याला कोणाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही घरी बसून कोलंबी क्रॅकर्स आमच्याकडनं ऑर्डर करू शकताय. त्याचबरोबर नवीन मसाला सुद्धा तयार झालेला आहे या 22 तारखेला. आजची तारीख 23 आहे, म्हणजे कालच नवीन तयार झालेला आहे. तर मसाला पण ज्याला कोणाला हवा असेल तर लवकर लवकर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. कारण पाऊस आता कधी पण पडते, सांगू नाही शकत आम्ही पुढे बनवणार का नाही. पाऊस जर गेला तर आम्ही स्टॉकमध्ये बनवणारच, पण असं म्हणजे कन्फर्म नाही सांगू शकत आम्ही. तर चला कंटिन्यू. आता मी मस्तपैकी जेवतो. जेवून झाल्यावरती सानूला आपण सलूनमध्ये घेऊन जाऊया हेअर कटिंग करायला. तर मित्रांनो फायनली आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि घरातली सगळी कामं रेडी झालेली आहेत, म्हणजे क्लीन केलेले आहेत. आणि आता आपण या ब्लॉगला एंड करूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आज सानूचा बर्थडे आहे, तर आता कसं म्हणजे आपण सकाळपासून व्हिडिओ शूट करतो, तर आतापर्यंत खूप मोठा ब्लॉग झाला असेल, म्हणून आपण या ब्लॉगला आपण इथे एंड करतोय. आणि दुसरा ब्लॉग आता आम्ही इथूनच स्टार्ट करणार आहोत. आता ना मी काय करणार माहिती आहे का, सानूला ना ड्रेस घ्यायचा आहे, तर मला मार्केटमध्ये घेऊन जायचं आहे आणि केक घ्यायचा आहे, डेकोरेट पण करायचं आहे आणि हेअर कटिंग पण करायची आहे. तर हे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. हेअर कटिंग कशी केली, काय केले हे बघा. हा, एवढे लांब आहेत तिचे केस, पण काय टेन्शन नाही, कारण तिचे केसांची वाढ ना पटकन होते. तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.